टेंभूच्या पाण्याने घाटमाथ्यावरील तलाव तात्काळ भरा अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार, सरपंच शिंदे. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी व कुंडलापूर गावासाठी कार्यान्वित असणारी टेंभू उपसा जलसिंचन योजना ही नसून खोळंबा व असून अडचण झाली असून ती सुरू झाल्यापासून आजतागायत कधीही पूर्ण क्षमतेने वाहिली नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ तोंडपूस करण्याचेच काम केले आहे. आज संपूर्ण घाटमाथा हा प्रकार दुष्काळामुळे तोंड देत आहे. तेव्हा येत्या 4 दिवसात ती पूर्ण क्षमतेने सुरू होऊन घाटमाथ्यावरील सर्व तलाव टेंभूच्या पाण्याने न भरल्यास यासाठी सर्वांनाच सोबत घेऊन नाईलाजास्तव तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा घाटनांद्रेचे लोकनियुक्त सरपंच अमर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला. याबाबत बोलताना अमर शिंदे पुढे म्हणाले की घाटमाथ्यावर गतवर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. त्यामुळे परिसरातील संपूर्ण तलाव, ओढे, नाले, बंधारे हे कोरडे ठणठणीत पडले आहेत. तर विहिरी नाही तळ गाठला असून कूपनलिका तर गोळण्या टाकत आहे. त्यामुळे भीषण चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरांचे अतोनात हाल होत आहेत. तर शेतीचा तर प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. सध्या द्राक्ष बागाची खरड छाटणी होऊन आता बागेला फुटी फुटत असून त्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. पाणीच उपलब्ध नसल्याने कमकुवत शेतकरी बागा सोडून देत आहेत, तर सदन शेतकरी हे सध्या बागेला टँकरने पाणी देत आहेत. याचा सारासार विचार करून तात्काळ टेंभूच्या पाण्याने घाटमाथ्यावरील संपूर्ण तलाव भरावे अन्यथा यासाठी सर्वांनाच बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी उपसरपंच सागर शिंदे, माजी उपसरपंच सुनील कांबळे, दिलीप शिंदे, कुलदीप शिंदे, बाळासाहेब शिंदेसह ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ.